फ्रेंड्स, ब्लाऊज डिझाईनच्या डे 9 मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 34 साइज प्रिन्सेस कट बोट नेक ब्लाऊज कटिंग। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया बोट नेक ब्लाऊज डिझाईन, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम आपण मापे बघूया। उंची आहे 13.5, छाती 34, कमर 30, पुढचा गला 5.5 आणि मागच्या गल्याची पट्टी 2.5 इंच। अस्तरची दुप्पट घडी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। सर्वप्रथम आपण एक रेस मारून घेऊया स्ट्रेट। उंची घ्यायची आहे, उंची आहे आपली 13.5, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे 14.5। तर इथे मी 14.5 वरती मार्किंग करून घेते। शोल्डर आणि मुंडाखाली गलारुंदी आपण चार्टनुसार घेणार आहोत। बोटनेक चार्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड आहे, तर बघितला नसेल तर नक्की बघा। कोणत्याही साईजचं ब्लाऊज तुम्ही सहज कटिंग करू शकता चार्ट बघून, तर व्हिडिओ नक्की बघा। तर आपण चार्टमध्ये मेजरमेंट बघूया आता। 34 साठी इथे 5.5 शोल्डर, 5.5 मुंडाखोली आणि 3.25 गलारुंदी दिलेली आहे आणि मागच्या गल्याची सुद्धा 3.5 उंची दिलेली आहे। तर आपण चार्टनुसार इथे शोल्डर घेऊया। 34 ची छाती आहे म्हणून इथे मी 5.5 शोल्डर, 5.5 गलारुंदी घेते। छातीच्या मेजरमेंटसाठी छातीचा चौथा भाग काढून त्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचा आहे। तर छाती आहे 34, 34चा चौथा भाग 8.5, त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 10.5। दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायची आहे। कमर घेराचं मेजरमेंट घ्यायचं आहे। कमर घेर आहे 30, 30चा चौथा भाग 7.5, त्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 9.5। 9.5 वरती मार्किंग करायची आहे। आडवी रेघ मारून घ्यायची, मुंडाखोलीचा शेप मारायचा। नंतर मागच्या गल्याची रुंदी घ्यायची आहे। तर आपण चार्टनुसार गलारुंदी घेणार आहोत। तर इथे गलारुंदी येते 3.25 इंच। 3.25 इंचावरती मार्किंग करायची आहे। मागच्या गल्याचं मेजरमेंट घेताना आपल्याला जेवढी मागच्या गल्याची पट्टी ठेवायची आहे त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचा। तर मागच्या गल्याची आपल्याला पट्टी ठेवायची आहे 2.5 इंच, म्हणजे त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 3.5 इंच। 3.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। रुंदीला पुन्हा आपण इथे गलारुंदी घ्यायची। दाखवल्या पद्धतीने आखून घ्यायचं। तर इथे मी गल्याची उंची घेते 3 इंच। 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे। पुन्हा खालती आपण 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। खालती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप देऊ शकता। तर बघू शकता इथे मी अशा पद्धतीने शेप दिलेला आहे। उंची आहे 13.5, त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे 14.5।
मुंडा खोलीचं मेजरमेंट घ्यायचं आहे 6.25. पावणे 7 मुंडा खोली 6.25 शोल्डर अशा पद्धतीने चौकोन तयार करून घ्यायचा आहे. छातीचे मेजरमेंट आपण मागच्या भागाला घेतले तेवढंच घ्यायचं 10.5 इंच. कमर घेराचंही मेजरमेंट आपण घेणार आहोत 9.5. मागच्या भागाला घेतलं त्याच पद्धतीने. छातीच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि कमरच्या साईडने 2 इंच वाढवून घ्यायचं. मुंडा खोलीचा शेप मारायचा. पुढचा गल्ला आपण घेणार आहोत 5.5. तुम्हाला जेवढा खोल पाहिजे तेवढा तुम्ही घेऊ शकता, पण बोटनेक असल्याने इथे मी गला जरा कमीच घेते. 3.25 गला रुंदी घ्यायची. चौकोनी बॉक्स तयार करायचा. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप देऊ शकता. तर इथे मी प्रिटी नेक चा शेप देते. साडेतीन इंच मार्किंग करायचं आहे. दुसऱ्या साईडने आपण घेणार आहोत 3 इंच आडवी रेघ मारून घ्यायची. 4 इंचावरती मार्किंग करायचं. खालती सुद्धा आपण 4 इंचावरती मार्किंग करायचं. सरळ रेष मारून घ्यायची. अशा पद्धतीने 2 इंचावरती मार्किंग करायचं. तिरकी रेघ मारायची आणि खालती पाऊण इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. दाखवल्या पद्धतीने आखून घ्यायचं. तुम्हाला ते खालती शेप पाहिजे असेल तर थोडासा शेप सुद्धा मारून घ्यायचा. प्रिन्सेस कटचा शेप मारताना आपण पानाच्या आकाराचा शेप द्यायचा. इथे आपण तिरकी रेघ मारली आहे, तर वरची रेष थोडीशी आतमध्ये आणि खालती जाताना ती थोडीशी बाहेरमधून येईल आणि सरळ 2-3 डॉट घ्यायचं आणि मुंडा खोलीमध्ये वालून घ्यायचं. तर अशा सोप्या पद्धतीने आपण ड्राफ्टिंग करून घेतलेले आहे. तर दाखवल्या पद्धतीने आपण कटिंग करायची आहे. तीस दिवसाचा आपण फ्री ब्लाऊज डिझाईन क्लासेस चालू केलेत. तर आता सबस्क्राईब करून ठेवा. येणारे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बोटनेक डिझाईन. अशा पद्धतीने आपण कटिंग करून कंप्लीट केलेले आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा.